अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये। आणि तुम्हाला सर्वांना तर माहिती असेल की 4 डिसेंबरला काय आहे, तर 4 डिसेंबरला आहे दत्त जयंती, म्हणजे आपल्या स्वामी महाराज दत्त महाराजांची जयंती आहे। आणि आपल्याला आपल्या स्वामी महाराजांची सेवा, दत्त महाराजांची सेवा करायची। स्वामी महाराज आणि दत्त महाराज हे दोन्ही एकच आहेत, त्यामुळे स्वामी महाराजांची सेवा आणि दत्त महाराजांची सेवा दोन्ही एकच आहेत। तुम्ही कोणतीही सेवा करू शकता। मी तुम्हाला आज गुरुचरित्र पारायण याबद्दल गुरुचरित्र सारामृत याबद्दल सांगणार आहे। आपल्याला गुरुचरित्र पारायण पण करायचं आहे आणि स्वामी चरित्र सारामृत हे पण करायचं आहे। गुरुचरित्र पारायण हे 28 तारखेपासून चालू होतं, 28 ते 4 डिसेंबरपर्यंत 7 दिवसाचं। आणि त्याचे नियम खूप कठीण आहेत आणि ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेनच। त्या अगोदर मी 11 दिवसाची स्वामींची सेवा सांगणार आहे। 11 दिवस 21 दिवसाची सेवा करायची होती मला, पण माझी तब्येत थोडी ठीक नसल्यामुळे मला ते करायला जमलं नाही आहे। त्या म्हटलं मी तुमच्यासोबत मी 11 दिवसाची स्वामीची सेवा शेअर करते, म्हणून मी आज तुम्हाला तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे। तर व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर तुमच्या काही कमेंट्स असतील, जर तुमच्या काही शंका असतील, नक्कीच मला कमेंट करा। स्वामी चरित्र सारामृतमध्ये 21 अध्याय असतात। पूर्ण 21 अध्याय पठण केल्यानंतर एक पारायण पूर्ण होतं। पूर्ण जे 21 अध्याय असतात ते म्हणजे पूर्ण जे ग्रंथ आहेत ते पूर्ण ग्रंथ जेव्हा तुम्ही पठण कराल तेव्हा एक पारायण पूर्ण होतं। असं तुम्हाला 21 करायचे आहेत, म्हणजे 21 तर करू शकत नाही, कारण की 21 तारीख होऊन गेली। 13 नोव्हेंबरपासून जर तुम्ही केला असता तर 21 झालं असतं, पण आपल्याकडून ते झालं नाही आहे। तुम्ही 24 नोव्हेंबरपासून करू शकता। 24 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत 11 दिवसाचं स्वामींचं पारायण करू शकता। तुम्ही रोज असं पठण करा, रोज एक पारायण करा। तुम्हाला शक्य असेल तर रोज एक पारायण करा। जर तुम्हाला शक्य नसेल तर रोज म्हणजे 3 तरी अध्याय वाचा, म्हणजे 7 दिवसामध्ये तुमचं एक पारायण होईल। असं तुम्ही दोन सुद्धा पारायण होऊ शकता। तुमचं 3 दिवसाचं पारायण करा। 4 दिवसामध्ये 3 दिवस होतं, 4 दिवसांना होत नाही आहे। असं तुम्ही जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही 4 डिसेंबरपर्यंत पारायण करायचा प्रयत्न करा। आणि रोज तुम्ही स्वामींचा जप करा। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी चरित्र सारामृत याचं पठण करा, जपमाळ करा। रोज 11 माळी जप करा, तारक मंत्राचं पठण करा। रोज तुम्ही 11 वेळा जरी तारक मंत्राचं पठण केलं तर खूप छान आहे। ते तारक मंत्र म्हणजे एवढी अद्भुत शक्ती, एवढी पॉवर आहे आणि एवढी ऊर्जा आहे ना, ती कशामध्येच नाही आहे। आणि जप दोन्ही पण तुम्ही करू शकता। जर तुम्हाला म्हणजे अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत करायचं नसेल, जर जमत नसेल, तुमचे काही प्रॉब्लेम असतील, अडचणी असेल, तुम्हाला जर त्याला टाईम देता येत नसेल, तुमचं लहान बाळ असेल, एवढा तुम्हाला जर जमत नसेल करता येत, तर तुम्ही जप करा 11 माळी आणि तारक मंत्राचं पठण करा 11 वेळा। ही अशी सेवा आहे ना, खरंच तुमचं ना भाग्य उजळून निघेल असं होतं। म्हणजे तुमचे जर काही प्रॉब्लेम असतील, तुमचे संकट असतील, काय असेल, तर तुम्ही स्वामी महाराजांना सांगा आणि हे तुम्ही करा। जेव्हा तुम्ही ही कोणतीही सेवा चालू करणार असाल तेव्हा संकल्प करा, संकल्पयुक्त सेवा करा। आणि जेव्हा तुम्ही स्वामी म्हणजे ही सेवा चालू करणार असाल तेव्हा तुमच्या जर बाजूला म्हणजे आजूबाजूला मठ असेल किंवा केंद्र असेल तेव्हा नारळ आणि खडीसाखर ठेवून या आणि करा। कारण दत्त जयंती आपण ही सेवा म्हणजे वर्षभर कधीही करतोच, पण दत्त जयंती आहे तेव्हा दत्त जयंतीच्या अगोदरचे काही दिवस आणि नंतरचे काही दिवस हे पूर्णपणे ऊर्जेने भरलेले असतात। त्यामध्ये कोणती तुम्ही सेवा केली तर ती तुमची त्या सेवेचं तुम्हाला फळ भेटतं आणि त्यावेळेस एक पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि पॉझिटिव्ह ऊर्जा असते। जेव्हा दत्त महाराजांची सेवा म्हणजे प्रत्येक बघा कुठं पण जा, दत्त जयंतीला खूप लहानापासून ते मोठ्यापर्यंत लोक दत्त जयंतीमध्ये सहभागी होतात आणि खूप सारे सेवा करतात। आणि ह्या वेळेला गुरुचरित्र पारायण पण करतात। म्हणजे गुरुचरित्र पारायण तुम्ही 28 नोव्हेंबरपासून 4 डिसेंबर करू शकता। 7 दिवसाचं असतं ते, पण त्याचे काही नियम आहेत कठीण, ते तुम्ही काहींना पाळता येतात, काहींना होत नाही, कारण काहींचं लहान बाळ असतं, काहींना जमतं, काही जमत नाही। जसं की मला अजूनपर्यंत म्हणजे माझं बाळ लहान असल्यामुळे मला जमलं नव्हतं, पण मी ह्यावेळेस करणार आहे। बघूया स्वामी महाराजांकडून करून घेतात की काय। मला म्हणजे खूप इच्छा आहे ते पारायण करायची आणि मी आता करणार आहे ते पारायण पण। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ही स्वामींची सेवा 11 दिवसाची स्वामींची सेवा करा, 7 दिवसाची स्वामींची करा। काहीच नसेल तर तुम्ही जपमाळ जरी केलं ना तरी खूप आहे, पण जी कोणती तुम्ही सेवा करणार ती मनोभावाने करा आणि इच्छेने करा। उगाच मी सांगते जबरदस्तीने असं काही करू नका। आणि ह्यावेळेस ना तुम्ही अखंड जप करा श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम दत्तात्रेय साक्षात्काराय नमः। हा पण मंत्र खूप पॉवरफुल आहे आणि खूप छान असं वाटतं आणि पॉझिटिव्ह येतं। जेव्हा तुम्ही दिवस रात्र जर त्या मंत्रामध्ये असाल ना, खरंच खूप एक पॉझिटिव्ह एनर्जी असते। आणि दत्त महाराजांची जयंती म्हटलं, स्वामी महाराजांनी दत्त महाराजांना खूप काही दिलेलं आहे, मग आपण त्यासाठी काही करायला नको का? आपण पण थोडी स्वामींची सेवा करायला हवी, दत्त महाराजांची सेवा करायला हवी। तुम्ही बघा, हे नक्कीच सेवा करून बघा, तुम्हाला ह्याचा नक्कीच म्हणजे खरंच खूप फायदा होईल। कारण मला स्वतःच खूप अनुभव आलेले आहेत आणि मी काही माझे जे व्हिडिओ आहेत मी खूप पहिला पण बनवले आहेत आणि काही कारणामुळे मला काही दिवस व्हिडिओ बनवता आलं नव्हतं, तर आता मी कंटिन्यू व्हिडिओ बनवणार आहे। तुम्ही माझे पूर्ण सगळे व्हिडिओ पहा
आता या सेवेचे काही नियम अटी आहेत का? तर हो, काही असे फारसे कठीण असे नियम अटी नाहीत. तुम्ही सेवा चालू करणार असाल तेव्हा नॉनव्हेज करू नका आणि म्हणजे खाऊ नका. आणि जर तुमच्या हातामध्ये असेल की काही लोक असतात की त्यांना नॉनव्हेज लागतंच, तर तुम्ही बनवून देऊ शकता. दिल्यानंतर तुम्ही काही आंघोळ वगैरे करा, म्हणजे चांगलं फ्रेश व्हा, आंघोळ वगैरे करण्यानंतर स्वामींची सेवा करा किंवा पहिला सेवा करून घ्या, नंतर ते बनवा. आणि ब्रह्मचर्याचं पालन करा. बप्पर अन्न खाऊ नका. आणि ह्या काळामध्ये म्हणजे राग, चिडचिड असं होतं आपल्याला, पण ते करू नका. आणि कोणावरती राग व्यक्त करू, खोटं बोलू नका. काही वेळा असं होतं की आपण जेव्हा पारायणावर बसतो ना, तेव्हा आपलीच एक निगेटिव्ह ऊर्जा पण येते आपल्यासोबत आणि ती आपल्याला पारायण पण करायला देत नाही. कारण की माझ्यासोबत खूप वेळ झालेला आहे. मनात असतं एक आणि होतं एक, आणि मी बसतो आपण पारायण करायला, पण मनात काही विचार असतात आपल्याला, काही वेळेस ती सेवा करायला देत नाहीत. त्यामुळे तुम्ही असं काही मनात विचार पण आणू काय ना. जी तुमची सेवा असेल ना ती मनोभावाने स्वामींनी सांगा. जेव्हा तुम्ही संकल्प करणार तेव्हा स्वामीला सांगा, स्वामी महाराजांना सांगा की तुम्ही कशासाठी संकल्प करता, किती दिवसाचा करणार आहात. तुम्ही संकल्प करताना असा बोला की दत्त जयंतीपर्यंत बोला, किंवा जर दत्त जयंतीपर्यंत तुमचं जर काही प्रॉब्लेम असेल, काही अडचणीमध्ये येतात, काही अडचणी सांगून येत नाहीत, आणि ज्यावेळेस तुमचं जर काही स्किप झालं दत्त जयंतीनंतर सुद्धा तुमचे पारायण कंटिन्यू करू शकता थोडे दिवस. असं काही नाही की दत्त जयंतीपर्यंत व्हायला पाहिजे, दत्त जयंतीपर्यंत झालं नाही तर मग काय करायचं. तर तुमचे जे अध्याय आहे, जे पारायण जर झालं नाही तर तुम्ही पुढे पण दत्त जयंती पण करू शकता. असं काहीच नाही आहे की कोणते असे कठीण नाही की तुम्हाला जर काही झालं तर स्वामी मला तुम्हाला कुठे शिक्षा देणार नाहीत किंवा काही असं होणार नाही. स्वामी मला जे आपल्याला त्रासातून मुक्त करतात, त्रास देत नाहीत. त्यामुळे कोणताही मनात असं विचार करू नका की हे असंच करायला पाहिजे, ते तसंच करायला पाहिजे. जी कोणती तुम्ही सेवा करणार ना ती मनोभावेने स्वतःच्या इच्छेने करा, बघा तुम्हाला मार्ग भेटेल. आणि जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात कराल तेव्हा स्वामी महाराजांना सांगा, स्वामी महाराज मी माझ्याकडून ही तुमची सेवा करून घ्या. काही कोणतं संकट येऊ देऊ नका, काही कोणतं विघ्न येऊ देऊ नका. मला ही सेवा करायची आहे आणि तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घ्या, असं स्वामी महाराजांना सांगा. बघा तुमची नक्कीच स्वामी महाराजची सेवा पूर्ण करून घेतील. कविता ही स्वामी महाराजच आहेत. मग तर त्यांची इच्छा असेल तर स्वामी महाराज तुमच्याकडून सेवा नक्कीच करून घेतील. जर तुम्हाला 11 तारक मंत्राचं पठण 11 वेळा तारक मंत्राचं पठण करता येत नसेल तर तुम्ही 1 वेळा करा. गायत्री मंत्र बोला. खूप असे मंत्र आहेत काही जी कोणती तुम्हाला सेवा वाटेल ती करा. जर तुम्हाला जर कोणाने जपमाळ नसेल तर तुम्ही अगरबत्ती लावा देवासमोर, आणि ती अगरबत्ती विजेपर्यंत म्हणजे अगरबत्ती संपेपर्यंत तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा किंवा ओम दत्तात्रय नमः असा कोणताही जप केला तरी चालेल. काही प्रॉब्लेम नाही की असं जपमाळ पाहिजे तसं. पण जपमाळ असेल तर म्हणजे एकदम खरंच खूप छान आहे. नसेल तर मग हा ऑप्शन आहे, तुम्ही करू शकता. नसेल तर नामस्मरणाला कोणतंही वेळ काळ बंधन असं काही नाही. तुम्ही काम करताना किचनमध्ये किंवा कुठं काही करताना श्री स्वामी समर्थ कोणतंही म्हणजे जप करू शकता. पण असं मी म्हणते दत्त जयंती आहे तर तुम्ही कोणती म्हणजे ही वेळ वर्षातून एकदाच येते आणि ही तुम्ही वाया घालू नका. जेवढी जमेल तेवढी तुम्हाला स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. तुम्ही मनाशी ठाम राहा की मला काही झालं तरी स्वामी महाराजांची सेवा करायची. काही लहान बळ असतात जसं की माझा हा व्हिडिओ तुम्हाला दिसतोय, हा मला काय करायला देतच नाही आहे, तरी मी रात्रीची स्वामी सेवा करते. झोपल्यानंतर किंवा दुपारी जेव्हा झोपतील तेव्हा चालू असते स्वामीचा. फक्त मनापासून इच्छा हवी. कोणतीही काही करायचं असेल तर मनापासून इच्छा हवी, मग सगळं होतं. तुम्ही मग ही स्वामींची सेवा दत्त जयंतीपर्यंत करून पहा. तुम्हाला नक्कीच त्याचा खूप छान असा फायदा भेटेल. अनुभव पण येतील. स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच त्या संकटातून दूर करतील. जे काही तुमचे संकट आहेत, काय जे प्रॉब्लेम आहे ते तुम्ही स्वामी महाराजांना सांगा. जर तुमचे खरंच तुम्ही एका अडचणीमध्ये आहात आणि तुम्हाला काही मार्ग भेटत नाहीत तर तुम्ही तारक मंत्राचं पठण करून बघा. जर तुमचं काय आजार पण असेल किंवा काही तर तारक मंत्र खूप छान आहे. निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, हे तारक मंत्र आहे आणि तुम्ही नक्की याचं पठण करून बघा. खूप छान आहे. रोज जर तुम्ही तारक मंत्रचं पठण केलं तरी चांगलं आहे, जपमाळ केलं तरी चांगलंच आहे. आणि पारायण तर खूपच छान आहे. पण त्या पारायणाला टाईम लागतो थोडा, 1 तास तरी बसावं लागतं एका जागेला. जर तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही ही दोन्ही सेवा करू शकता. पण जेव्हा तुम्ही ही सेवा चालू करणार असाल तेव्हा एक टाईम फिक्स ठेवा. सकाळी तर सकाळी, दुपारी संध्याकाळी 12 ते 12:30 करायचं नाही. तर दिवसभर रात्री 3:30 वाजल्यापासून तुम्ही कधीही करू शकता. ब्रह्ममुहूर्तावर केलेली सेवा कधी चांगलं असतं, कारण की सकाळी खूप शांत वातावरण असतं, फ्रेश वाटतं तेव्हा. पण काही ना रात्री लहान मुलं असताना झोप वगैरे होत नाही किंवा काही अडचणी असतात, झोप होते. तुम्ही सकाळी उठून जर देवपूजा झाल्यानंतर जर मी केलं तरी चालतं, काहीच असं प्रॉब्लेम नाही आहे. मग व्हिडिओ आवडल्यास नक्कीच श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका आणि नक्कीच तुम्ही हे सेवा करून पहा. तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. श्री स्वामी समर्थ.